शिंदे सरकारच्या काळात मुख्यमंत्री कार्यालयात क्लास 1 अधिकारी असल्याचं भासवत सोने हिरे व्यापाऱ्याची फसवणूक करणारा वैभव ठाकर पुन्हा एकदा चर्चेत आलाय। 3 मुख्यमंत्र्यांशी जवळीक असल्याचं भासवून वैभवनं 2,80,00,000ची फसवणूक केल्याचं समोर आलंय। LT मार्ग पोलिसांनी आता या प्रकरणी वैभव आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात गुन्हे दाखल केलेत। बघूया। हाच तो वैभव ठाकर ज्यानं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात क्लास 1 अधिकारी असल्याचा बनाव निर्माण केला। बनावट सरकारी व्हिजिटिंग कार्ड, सरकारी कागदपत्रांसारखी दिसणारी कागदपत्र, सरकारी अधिकाऱ्याचा रुबाब, या सगळ्याच्या मदतीनं वैभवनं मुंबईतील एका बड्या सोने हिरे व्यापाराची फसवणूक केली। उच्चस्तरीय अधिकारी असल्याचं भासवत त्यानं व्यापारी शैलेश जैन यांचा विश्वास संपादन केला। महाराष्ट्र, गोवा आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी जवळचे संबंध असल्याचं भासवलं। सरकारी प्रकल्पासाठी सोन्याचे टोकन, हायमंड प्रोटोकॉल किट्सची मागणी, जैन यांनी 40 ते 50 लाखांचं सोनं आणि डायमंड दिले। दुसऱ्या वेळी प्रोटोकॉल गिफ्टसाठी महागड्या डायमंड सेट, ज्वेलरीची मागणी केली। 1,20,00,000चे डायमंड सेट आणि ज्वेलरी घेतली। तिसऱ्या वेळी अधिकाऱ्यांच्या सन्मानासाठी 70 ते 80 लाख रोख रुपये नेले। 3 टप्प्यात जैन यांची 2,80,00,000ची फसवणूक केली। जैन यांनी काही शंका उपस्थित केल्यानंतर भव्य कार्यक्रमही घडवला। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत 31 लॅपटॉप वाटपाचा कार्यक्रम त्यानं केला। यातून वैभव ठाकर हा सरकारी अधिकारी आहे यावर जैन यांचा विश्वास बसला। सरकारी खरेदी असल्यानं दुहेरी नफा मिळेल अशी खात्री वैभव ठाकरनं जैन यांना दिली। इतकंच काय तर खोट्या सरकारी पावत्याही दिल्या। अनेक आठवड्यांनी जेव्हा जैन यांनी वस्तू आणि पैशांची मागणी केली त्यानंतर ठाकर टाळाटाळ करू लागला। दिल्लीला आल्याचं, मीटिंग असल्याची कारणं वैभव जैन यांना देत होता। अखेरीस एक दिवस त्याचा फोन बंद असल्याचं जैन यांना कळलं। जानेवारीमध्ये जैन यांनी वैभव ठाकर विरोधात LT मार्ग पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली। फसवणूक आणि बनावट कागदपत्रांचा वापर, विश्वासघात असे गुन्हे दाखल करण्यात आले। आता वैभवच्या पत्नी आणि सासू विरोधात सुद्धा तक्रार दाखल करण्यात आली आहे। सरकारच्या वर्तुळात असल्याचं भासवून अनेकांची कशी फसवणूक होते हेच या प्रकारानं समोर आलंय। नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई।